राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी कधीही वेळ पडल्यास सुनेत्रा पवारांच्या मदतीला जाऊ असं वक्तव्य केलंय। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात जयंत पाटील यांनीही आता भाष्य करणं टाळलंय। विलिनीकरणावरती मला भाष्य करावंसं वाटत नाही असं जयंत पाटील म्हणाले। शरद पवारांच्या नेतृत्वात आमचा पक्ष आहे, आमच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आमचा पक्ष त्या दृष्टीने वाटचाल करेल असं जयंत पाटील म्हणाले। तर आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ असं सुनेत्रा पवारांना त्यांनी सांगितल्याचं ते म्हणाले। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं होतं। अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती। अजित पवार त्यासाठी आग्रही होते असा दावा वारंवार शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जातोय। मात्र अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती असं सांगत हा दावा फेटाळून लावला होता। त्यानंतर आता या चर्चा थंड होताना दिसतात। ते पुढे म्हणाले, सोबतच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसमोर अडथळे किंवा प्रश्न निर्माण करण्याची इच्छा नाही असं वक्तव्यही जयंत पाटील यांनी केलंय। राजकारणामध्ये उद्या काय होईल हे आज सांगता येत नाही अशी अवस्था दादांच्या निधनानंतर आकस्मिक जे ऍक्सिडेंट झाला त्यानंतर हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की आजचा दिवस उद्या आहे का, हे नियतीला मान्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे पुढे काय करायचं, आमचा पक्ष आहे, पक्षाचं अस्तित्व आहे, पवार साहेबांच्या सारखं मोठं व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत। शेतकऱ्यांच्या समोर अमेरिका भारत कराराच्या काही नवीन आव्हान निर्माण होणार आहे, देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विषय आहे, आणखीन बरेच प्रश्न आहेत। त्यामुळे आमचा पक्ष त्या दृष्टीने विचार करेल। पण प्रश्न विलिनीकरणाचा राहिला तर त्यावर मला आज भाष्य करायचा अधिकार नाही आणि भाष्य करावं असंही मला वाटत नाही। ते म्हणाले, सुनील तटकरे यांचं जे काही म्हणणं आहे ते खोडून काढलं की अशी काही विलिनीकरणाची चर्चा झालेलीच नव्हती असं सुनील तटकरे म्हणतात। त्यावरती पाटील म्हणाले, ठीक आहे, आता ज्या माणसाची नेत्याशी आमची चर्चा झालेली तेच नसल्यामुळे अशा विधानाला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नाही। आता सुनेत्रा बहिणींना आम्ही काही 4-5 जण त्या बारामतीत असताना घरी जाऊन भेटलो, आम्ही त्यांना सांगितलं काही अडचण असेल तर काही प्रश्न असतील तर आम्हाला सांगा, आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ, काही अडचण मनात किंतु बाळगू नका। विलिनीकरणाच्या आधी देखील एकदा दोनदा माझ्या त्यांच्या भेटी झालेल्या होत्या। त्यामुळे सुनेत्रा बहिणींचा जो मुद्दा असेल किंवा पार्थ पवारांचा असेल, आमची त्यांना पूर्ण पाठिंबा म्हणजे सपोर्ट आहे। त्यांच्यासाठी काही अडथळे आणि प्रश्न तयार करण्याची आमची इच्छा नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।